सर्व खेळाडूंना मी विनंती करतो साई स्पोर्ट्सच्या की त्यांनी मंडपाजवळ यावे. फिल्डरची पण ट्रॉफी आहे ना, फिल्डरची पण ट्रॉफी आहे ना. हो हो आहे. ए ईशान आण लवकर इकडे. या साइडला नाही सोडून दे विषय काढण्याचा अर्थ नाही, ऑलरेडी डिले झाले. आपण नंतर ठीक आहे असू द्या. दोन्ही संघांना मी विनंती करतो उपविजेते आणि विजेते चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आम्ही विनंती करतो दादा आणि हे कर इकडे इकडे एक मिनिट सर. सचिन कुठे सचिन एक मिनिट. ए सचिन काय विषय काय काढलं का त्याने. इकडे इकडे मला डेटा इकडे दे. कोण आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बॉलर पराग वर्गीस कल्याण कुमार आणि 6 अकबर आणि फिल्डर कोण आहे. वर्गीस आहे आणि अजून कोण आहे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे. दिला आशिषला. मग ती ट्रॉफी त्याची आहे ती स्टंपवाली आहे ती. थांब जरा एक मिनिट थांब. ती बाजूला काढ ती पहले ट्रॉफी बाजूला. वो 3 स्टंप वाला ट्रॉफी ना वो बाजू में निकल वहाँ से. वो निकल वहाँ से बाजू निकल. वो यहाँ पे दे इधर दे. वो ए मोने इधर दे जाके इधर बाजूला ठेव. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पारितोषिक सोहळ्याला सुरुवात करतोय. श्याम 11 आणि सत्ता 11 संघ दोन्ही संघांचे विजेत्यांचे आणि उपविजेत्यांचे अभिनंदन. श्याम 11 संघाला मी विनंती करतो की श्याम 11 संघाला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी मंडपाजवळ यावे. श्याम 11 कोणाला देऊ नको ना, ह्याला पण देऊ नको ना त्याला पण देऊ नको. नाही देऊ नका ते नंतर बघू आपण. श्याम 11 संघाला मी विनंती करतो आम्हाला लवकरात लवकर सोहळा संपन्न करून घरी जायचं. श्याम 11 संघाला पुन्हा एकदा मी विनंती करतो. सूरज बोलो ना यार. ए श्याम ये ना यार. साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व दुसरे स्पर्धेत सर्व संघांनी सहभागी झालेल्या सर्व संघांचे आम्ही आभार मानतो. तू चालू कर ना. या स्पर्धेसाठी आम्ही वेगवेगळी पारितोषिके ठेवलेली होती. सो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे कल्याणी कुमार श्याम 11 संघाचा. तर आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. रत्नाकर पदियार हे त्यांना बक्षीस देतील. बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक आहे ते आपल्या श्याम 11 संघाच्या कल्याणी कुमार याला. जरा एक मी पकड. तसेच या स्पर्धेतील गोलंदाजीची धुरा ज्याने समर्थपणे वाहिली असं आपण पारितोषिक देतोय ते देखील श्याम 11 संघाच्या पराग गावडे याला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेत जो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला जो सध्या इथे उपस्थित नाहीये स्टार स्ट्रायकर्सचा कर्णधार वर्गीस अब्राहिम. सो मी मनोहर दादाला विनंती करतो की त्याच्या वतीने त्याने हा पारितोषिक स्वीकारावं आणि त्याला सुपूर्द करावं. एखादी स्पर्धा म्हटल्यानंतर तडाखेबंद फलंदाजी ज्याची असते
त्यात जास्त विशेषतः उल्लेख होतो तो मॅक्झिमम 6चा. सो अशा मॅक्झिमम 6साठी पारितोषिक जात आहे ते सत्ता 11च्या अकबर शेख याला. सो मी अकबरला विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन प्राइज घ्यावं आणि प्रशांत शिरोळे यांना विनंती करतो की त्यांनी त्याला ते पारितोषिक सुपूर्द करावं. मोहन कुठे? मोहन 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 आणि ऋषी तुम्ही MVP प्राइज द्या आता. स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूचा मान ज्याला MVP म्हणू शकतो आपण तो जातोय की श्याम 11 संघाच्या कल्याणी कुमार याला. तर मी विनंती करतो की हां मोहन आणि ऋषिकेश शिंदे याला की त्याने ती ट्रॉफी त्याला सुपूर्द करावी. ती देऊ नको, ती बाजूला ठेव. तर जवळपास सगळ्या वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण आम्ही संपन्न केलेलं आहे. आता स्पर्धेचे विजेते आणि उपविजेते यात काही फरक राहिलेलाच नाहीये. तरी मी पहिल्यांदा आमंत्रित करतो उपविजेत्या संघा श्याम याला त्याच्या कर्णधाराला आणि त्याच्या संघाला की त्यांनी येऊन ती ट्रॉफी सुपूर्द करावी. राकेश पवार आणि ईशान देशपांडे यांना मी विनंती करतो. राकेश कुठे? विनायक रावराणे आणि ईशान देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी उपविजेत्या संघाला ते ट्रॉफी पकडू जरा. ट्रॉफी जा ना. ट्रॉफी कुठे ठेवली? नहीं नहीं उसको हाथ में रख, उसको ये मत कर, हाथ में रख, बैग में मत डाल. उपविजेत्या संघाचं मी अभिनंदन करतो. उपविजेता संघ आहे 2024 पर्व दुसऱ्या याचा श्याम 11. आता स्पर्धेचा जो मानकरी ठरला यावेळेस यांचा संघ म्हणजे सत्या 11. सलग दुसऱ्यांदा त्यांनी या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. सो मी आमंत्रित करतो सत्या 11ची कर्णधार आणि त्यांच्या संघाला आणि हे पारितोषिक देण्यासाठी राकेश पवार, प्रशांतदादा शिरोळे आणि विनायक रावराणे यांना मी विनंती करतो की त्यांनी ती ट्रॉफी विजेत्या संघाला सुपूर्द करावी आणि सर्व विजेत्यांचं आम्ही अभिनंदन करतो. ती विनायक 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 महाराजांची मूर्ती काढ तिकडे. विजेत्या संघाचं आम्ही अभिनंदन करतो आणि आपला सोहळा इथे संपन्न झाला असं जाहीर करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.